नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागदिवे पूजन कधी करावे, नागदिवे किती बनवायचे आणि नागदिवे पूजन कशी करायचे आणि नागदिवे पूजन कधी करायचं याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. बघा, मार्गशीर्ष महिन्यातील पंचमी तिथीला नागदिवे पूजन केलं जातं. याला नागदिवे पूजन, नागपंचमी, नागपूजन, देव दिवाळी असं देखील म्हटले जाते. मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला नागदिवाळी म्हणतात, म्हणजेच मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला नागदिवे पूजन केले जाते. या दिवशी नागाच्या प्रतिमेचे देखील पूजन केले जाते. आपल्या घरात जितके पुरुष असतील किंवा जितकी मुलं असतील त्या प्रत्येक पुरुषाच्या नावाने, त्या प्रत्येक मुलाच्या नावाने एक एक गोडाचा पदार्थ करून त्यावर एक एक दिवा लावण्याची प्रथा आहे. बघा, काही ठिकाणी प्रत्येक पुरुषाच्या नावाने एक दिवा बनवला जातो, तर काही ठिकाणी प्रत्येक पुरुषाच्या नावाने 5 दिवे बनवण्याची पद्धत आहे. 25 नोव्हेंबर 2025 वार मंगळवार या दिवशी नागदिवे पूजन आहे. या दिवशी कणकेचे किंवा बाजरीच्या पिठाचे दिवे बनवले जातात. काही ठिकाणी पंतीच्या आकाराचे दिवे बनवले जातात, तर काही ठिकाणी स्क्रीनवर दाखवलेल्या पद्धतीने दिवे बनवले जातात. काही ठिकाणी प्रत्येक पुरुषासाठी एक दिवा बनवला जातो, तर काही ठिकाणी प्रत्येक पुरुषाच्या नावाने 5 दिवे बनवले जातात. आता हे दिवे तुम्ही बाजरीचे देखील बनवू शकतात किंवा कणकेचे देखील बनवू शकतात. हे दिवे बनवल्यानंतर आपल्याला हे दिवे उकडून घ्यायचे असतात. काही ठिकाणी ह्या दिवे बनवताना यामध्ये गुळाचं पाणी घातलं जातं आणि हे दिवे उकडून घेतले जातात. नागदिवे पूजन हे संध्याकाळी केलं जातं. संध्याकाळच्या वेळेला नागदिवे पूजन हे आपण आपल्या देवघरासमोर करायचं आहे. नाग हे मूळ पुरुषाचे प्रतीक, तर दिवा हे दीर्घायुष्याचे प्रतीक. मूळ पुरुषाच्या कृपेने घरातील सर्व पुरुषांना दीर्घायुष्य लाभावे हा या मागचा हेतू आहे. त्यामुळे आपल्याला जर का चंपाषष्ठीच्या आदल्या दिवशी म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातील पंचमी तिथीला नागदिवे पूजन करणं शक्य झालं नाही, तर तुम्ही चंपाषष्ठीच्या दिवशी देखील नागदिवे बनवून याचं पूजन करू शकतात. नागदिवे पूजन हे चंपाषष्ठीच्या आदल्या दिवशी केलं जातं. चंपाषष्ठी यावर्षी 26 नोव्हेंबर वार बुधवार या दिवशी आली आहे. चंपाषष्ठीच्या दिवशी देखील आपल्याला तळी भंडारा करायचा असतो. या दिवशी आपल्याला वांग्याचं भरीत, बाजरीची भाकरी, नवीन पातेचा कांदा याचा नैवेद्य करून हा तळी भंडारा करून नैवेद्य दाखवायचा असतो. नागदिवे पूजन या दिवशी देखील आपण पुरणाचा स्वयंपाक करू शकतो आणि पुरणाचा स्वयंपाक करून याचा आपण या दिवशी नैवेद्य दाखवू शकतो किंवा तुम्ही एखाद्या गोडाच्या पदार्थाचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात. आता या दिवशी तुम्हाला तुमच्या घरात जितके पुरुष असतील त्यांच्या नावाने एक एक दिवा बनवा किंवा 5-5 दिवे बनवा. संध्याकाळच्या वेळेला तुम्हाला देवघरासमोर एक पाट किंवा चौरंग टाकायचा आहे. त्यावर एक कपडा ठेवा आणि यावर फुलांच्या पाकळ्या ठेवून यावर तुम्ही हे दिवे ठेवू शकतात किंवा एक मोठं ताट घ्या, यामध्ये हे दिवे तुम्हाला ठेवायचे आहे. दिव्यामध्ये तुम्हाला जोड फुलवात घ्यायची आहे आणि शुद्ध गाईचं तूप तुम्हाला यामध्ये टाकायचं आहे. आता तूप टाकणं शक्य नसेल तर तुम्ही तेलाचा वापर केला तरी चालेल. तेल घेतलं तर तुम्हाला लांब वात यामध्ये घालायची आहे. त्यानंतर काही ठिकाणी प्रत्येक व्यक्तीच्या नावाने एक एक गोडाचा पदार्थ केला जातो आणि या पदार्थावर हा दिवा ठेवण्याची पद्धत आहे. म्हणजेच काय, या दिवशी आपल्याला गोडाचा पदार्थ ठेवायचा आहे आणि त्याचं देखील पूजन करायचं आहे. आता हे दिवे या ताटात ठेवल्यानंतर दिवे प्रज्वलित करायचे. दिव्यांना हळदी, कुंकू, अक्षता अर्पण करून, फुलं असतील तर फुलं अर्पण करा आणि या पद्धतीने आपल्याला ह्या नागदिव्यांचं पूजन करायचं आहे. त्यानंतर या नागदिव्यांनी आपल्याला देवांना ओवाळायचं आहे. त्याचप्रमाणे काही ठिकाणी याच दिव्यांनी घरातील कर्ता पुरुष, त्याचप्रमाणे मुलं असतील तर मुलं यांना देखील ओवाळण्याची पद्धत आहे. यानंतर हे दिवे आपल्याला दुसऱ्या दिवशी उचलायचे आहेत. बघा, हे दिवे आपण उकडलेले असल्यामुळे आपण ते प्रसाद म्हणून घरामध्ये खाऊ शकतो. ह्या दिव्यातील वात काढून घ्यायची आहे. काळा झालेला भाग काढून घ्या आणि हे दिवे तुम्ही घरात प्रसाद म्हणून खाऊ शकतात. आता जर का तुम्हाला हे दिवे घरात प्रसाद म्हणून खायचे नसतील तर तुम्ही हे दिवे गाईला खाऊ घालू शकतात. या पद्धतीने हे नागपूजन केलं जातं आणि यावर्षी 25 नोव्हेंबर वार मंगळवार या दिवशी नागदिवे पूजन आपल्याला करायचं आहे. आता नागदिवे पूजन का केलं जातं?
या पूजेमुळे कुटुंबातील पुरुषांना दीर्घायुष्य मिळते असे मानले जाते. नागांची पूजा केल्याने घरात सुख आणि समृद्धी प्राप्त होते असं देखील मानलं जातं. या दिवशी नागदेवतांची पूजा करणे शुभ मानले जाते आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी खास प्रकारचे दिवे प्रज्वलित करून त्यांची पूजा केली जाते. नाग हे कुलपुरुषाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे या दिवशी घरात जेवढे पुरुष आहे त्या प्रत्येकाच्या नावाने गोड पदार्थ बनवून त्यावर दिवा लावण्याची प्रथा आहे. मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला बाजरीच्या पिठाचे नागदिवे किंवा पुरणाचे दिवे तयार केले जातात.